बातमी धुळ्याच्या शिरपूरमध्ये एफडीएच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे। मुदतबाह्य खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले। 3 आस्थापनांची एफडीए कडून तपासणी करण्यात आली। मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे। राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत। अनेक भागात पावसाची दांडी पाहायला मिळते। पाण्याअभावी शेती पिकं करपू लागली। पुढील काही दिवस राज्यातील हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे। पुढील 2 दिवस राज्यातील काही भागात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विशेषतः कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे। कोकण, गोवा या भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। सीजेपी देशविरोधी त्यांच्याशी जेनझीशी जोडले जाऊ नये, गृह विभागाच्या माजी अपर सचिवांनी हा आरोप केला। जेनझींवर टीका करू नये, जेनझींना संवादाच्या माध्यमातून समजावण्यात यावं, गृह विभागाच्या माजी अपर सचिवांनी हे आवाहन केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।